या जगात कोणताच माणूस इतका श्रीमंत नाही की तो आपला भूतकाळ विकत घेऊ शकेल आणि कोणताच माणूस इतका गरीब नाही की तो आपले भविष्य बदलू शकत नाही. मी दुसऱ्यांपेक्षा चांगले केले याने काय फरक पडतो, पण मी दुसऱ्यांचे किती चांगले केले याने खूप जास्त फरक पडतो. तो आनंद व्यर्थ आहे ज्याच्या मागे कुणाचे तरी अश्रू असतील. इच्छा राजाला गुलाम बनवतात आणि गुलामाला राजा. एकदा एका राजाने सेनापतीला विचारले, ह्या भिंतीवर असे काहीतरी लिहा की मी सुखात वाचले तर दुःखी होईल आणि दुःखात वाचले तर मला आनंद होईल. मग सेनापतीने लिहिले, ही वेळही निघून जाईल. जीवन पण कसं आहे, गरीब त्या महालाची स्वप्न पाहतो जिथे श्रीमंतांना झोप येत नाही. माणसाने वेळेला विचारले, मी का हरलो? वेळेने खूप सुंदर उत्तर दिलं, प्रकाश असो वा सावली, काळोखी रात्र असो वा पाऊस, परिस्थिती कितीही वाईट असो, मी चालते म्हणूनच जिंकते. तू पण माझ्यासोबत चल, मग यश हे मिळणारच. तुमच्या मित्रांच्या दुःखात नेहमी सहभागी व्हा, पण त्यांनी तुम्हाला आमंत्रित केल्याशिवाय त्यांच्या आनंदात सहभागी होऊ नका. जेव्हा एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर असते तेव्हा तो अनेकदा आपल्या प्रियजनांना विसरतो आणि जेव्हा तो विनाशाच्या मार्गावर असतो तेव्हा प्रियजन त्याला विसरतात. हे देवा, मला अधिक घेण्यापेक्षा अधिक देण्यायोग्य बनव. ना तर तो कागद ठेवतो, नाही पुस्तकं ठेवतो, तरीही तो सर्व जगाचा हिशोब ठेवतो. गीतेत लिहिलं आहे की बदल हा जगाचा नियम आहे. ज्याला तू मृत्यू समजतोस तेच तर जीवन आहे. काही क्षणात तू करोडोंचा धनी बनतोस, दुसऱ्या क्षणी तू गरीब होतोस. सर्व काही सोडून जा. माझे, तुझे, आपलं, परक सर्व सोडून दे. मग सर्व काही तुझे आहे आणि तू सगळ्यांचा आहेस. भगवान श्रीकृष्णाला किती गोष्टी सोडाव्या लागल्या. आधी आई, मग वडील, यशोदामा आणि नंदबाबा पण सुटले. सर्व संगती सुटली आणि राधाही सुटली. गोकुळ सुटलं, मग मथुरा पण सुटलं. श्रीकृष्णाला आयुष्यभर काही ना काही सोडवंच लागलं. जे नाही सुटलं ते त्यांचं देवत्व, त्यांचं स्मित हास्य, त्यांची सकारात्मकता. हे सगळं असूनही भगवान श्रीकृष्ण हे दुःखाचं नव्हे तर उत्सवाचं प्रतीक आहे. सर्व गमावून आनंदी कसं राहायचं हे श्रीकृष्णापेक्षा चांगलं कोणीही शिकवू शकत नाही. दुःख आणि सुख निसर्गाचे नियमच आहेत. हे परमेश्वरा, बस हीच प्रार्थना आहे की दुःख आले तर धैर्य दे आणि सुख आले तर विनम्रता दे. फांदीवरून एखादे फूल तुटले तर ते पुन्हा लावता येत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवे फूल नक्कीच खुलू शकते. तसंच आयुष्यात निघून गेलेल्या वेळेला आपण परत आणू शकत नाही, पण येणाऱ्या वेळेला आपण सुंदर नक्कीच बनवू शकतो. संकट कसंही असो, वेदनादायकच असते. आज जर तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्याच्या संकटात मदत केली तर नक्कीच कोणीतरी तुमच्या मदतीसाठी उद्या पुढे येईल. हा निसर्गाचा नियमच आहे. आयुष्यात पुढे असल्याचा अभिमान आणि मागे राहिल्याचा पश्चात्ताप कधीच करू नका. कारण सेनाप्रमुख जेव्हा सैन्यात उभ्या असलेल्या सैनिकांना मागे फिरण्याचा आदेश देतात तेव्हा समोर उभी असलेली व्यक्ती मागे आणि मागे उभी असलेली व्यक्ती पुढे असते. अशाच प्रकारे ईश्वर कधी मागे फिरायचा आदेश देऊन देईल कोणालाच माहीत नाही. माणूस घर बदलतो, कपडे बदलतो, नाते बदलतो, मित्र बदलतो, तरीही तो परेशान असतो, कारण तो स्वतःला बदलतच नाही. आयुष्यभर माणूस तीच चूक करत राहतो. धूळ चेहऱ्यावर असते आणि आरसा साफ करत बसतो. आयुष्य जगायचे असेल तर संकटे तर येतीलच, नाही तर मेल्यानंतर जळतानाही जाणवत नाही. कधी कधी माणूस इतका स्वार्थी होतो की जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा वाईट गोष्टी विसरतो आणि द्वेष करतो तेव्हा चांगल्या गोष्टी विसरतो. एक दार बंद झाले की देव आपोआपच दुसरा दरवाजा उघडतो, पण आपण बंद दरवाजाला इतक्या खेदाने आणि निराशेने बघतो की तो दुसरा दरवाजा जो आपल्यासाठी उघडला असतो तो आपल्याला दिसतच नाही. दररोज मंदिरात जाणे चांगले, रोज जप करणे चांगले, गीता वाचणी चांगली, पण एक दिवस एकांतात स्वतःच्या आत डोकावून बघा. इतका वेळ हे केल्यावर तुमच्यात असा काही बदल झाला आहे का? निसर्गाचा मंद आवाज मनाला प्रसन्न करू लागलाय का?
कधी कधी डोळे विनाकारण अश्रूंनी भरून येत आहे का? कधी असं वाटतं का झाडांना, वनस्पतींना तुझ्याशी बोलायचं आहे? कधी फुलल्यासारखं वाटतं का? तुला वाटू लागतं की तू एकटा नाही, सगळं विश्व तुझ्यासोबत आहे. मग समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात. जेव्हा एक पक्षी घरटं बांधतो तेव्हा तो खूप मेहनत घेऊन प्रत्येक पेंढा गोळा करतो, मुलांसाठी सुरक्षित घर बांधतो. मग जोरदार वादळ येतं आणि घरट्याचा प्रत्येक पेंढा विखुरतो. पण तो पक्षी ना रडतो ना शोक करतो. विलंब न करता पुन्हा घरटं बांधतो. न थांबता न थकता, हार न मानता त्या पक्षाकडून शिकायचं असतं. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.